जय जय स्वामी समर्थ. महाराष्ट्राच्या आध्यात्मिक भूमीत ज्यांच्या नावाचा जप आजही अखंड सुरू आहे, ज्यांच्या कृपेची अनुभूती लाखो भक्त घेत आहेत, ते म्हणजे स्वामी समर्थ महाराज. स्वामी समर्थ महाराज हे दत्तात्रेयांचे अवतार मानले जातात. त्यांचे मूळ जन्मस्थान, काळ आणि जन्मतारीख कोणालाही निश्चित माहीत नाही. कारण ते सामान्य मानव नव्हते, तर परमहंस अवस्थेतील सिद्ध योगी होते. उत्तरेतील हिमालयापासून ते संपूर्ण भारतभर फिरले आणि अखेरीस महाराष्ट्रातील अक्कलकोट हे त्यांचे कार्यक्षेत्र बनले. तेथेच स्वामी समर्थ महाराजांनी आपल्या अद्भुत चमत्कारांनी भक्तांच्या जीवनाला नवा मार्ग दाखवला. एकदा भयंकर आजाराने ग्रस्त एक भक्त स्वामींकडे आला. औषध, उपचार, वैद्य सगळे अपयशी ठरले होते. स्वामींनी त्याच्याकडे पाहून फक्त एवढंच म्हटलं, घाबरू नकोस, मी आहे. काही दिवसातच तो आजार आपोआप दूर झाला. एकदा अक्कलकोटात भीषण दुष्काळ पडला. पाणी नव्हतं, धान्य नव्हतं. लोक हताश झाले. स्वामी समर्थ महाराजांनी फक्त जमिनीवर पाय आपटला आणि तेथेच पाण्याचा झरा उगम पावला. आजही त्या ठिकाणी स्वामींच्या कृपेची साक्ष मिळते. स्वामी समर्थ भक्तांची परीक्षा घेत, पण कधीही त्यांना सोडत नसत. कधी ते वेड्यासारखे वागत, कधी रागावलेले भासत, पण त्यांच्या प्रत्येक कृतीमागे भक्तांचे कल्याणच असायचे. स्वामींचा संदेश अतिशय सोपा होता. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्रद्धा ठेव, संयम ठेव आणि कर्म करत राहा. स्वामी समर्थ महाराजांनी एसनसी 1878 मध्ये अक्कलकोट येथे देहत्याग केला. पण आजही त्यांची कृपा जिवंत आहे. आजही अक्कलकोटात लाखो भक्त मनोकामना घेऊन येतात आणि म्हणतात, जय जय स्वामी समर्थ. जर ही कथा तुमच्या मनाला स्पर्श करून गेली असेल, तर व्हिडिओ लाईक करा आणि अशाच श्रद्धा व चमत्कारांनी भरलेल्या कथा ऐकण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. जय जय स्वामी समर्थ.